रामकृष्ण हरी. मोठे येळो माझे काय होईनात बघा आता. का तर दुःखच तेवढं आहे. आता काय करायचं. आता दुःख तरी आता कवर घेऊन बसू. आपल्याला मेहनत तर करायलाच पाहिजे. म्हणून हे बघा आता बनवायला लागले मी. येडो मोठे पण बनवायला लागले मुलींनो, माता बहिणींनो. आणि आता बारके तर बनवतच होते 4-4 शब्दाचे. आणि पहिल्याचे होते येडो ते टाकले, आणि दुःखामध्ये येडो होते ते टाकले. आता कवर दुःख तरी घेऊन बसू. म्हणून म्हणलं जाऊ दे, आता येडो पण बनवायला चालू करते आणि लॅब घ्यायला पण चालू करते. म्हणून म्हणलं आता बरेच रात्र झालेली आहे, पण आपल्याला उद्या येडो टाकायला नाही. येडो आता सारखे डबल माझे येडो चालले, तर मलाच लाज वाटायला लागली आता. म्हणून मी म्हणलं येडो जरा आता आपण बनवू. म्हणून हे बघा बसले, रात्र भरपूर झालेली आहे, टाईम भरपूर झालेले. पोरगं बसले बारीक आवाजात टी व्ही बघत, बारकं पोरगं. तर मी म्हणलं आता एक येडो तरी करते. म्हणून हे बघा माता बहिणीनं मी येडो करायला लागले. येडो बघत जा, सपोर्ट करा ह्या भोळ्या आईला, भोळ्या बहिणीला, माझ्या माता बहिणींनो, मुलींनो. येडो बघत जा हो. मी लय दुःखामध्ये आहे बघा, काय सांगायचं तुम्हाला. येडो बनवायची पण माझी ताकद नाही, तरी पण मी येडो बनवायला लागली या. माझ्या छातीवर दगड ठेवून येडो बनवायला लागले या. म्हणून बघा तुम्ही माझा येडो बघत जा आणि शेअर सपोर्ट करत जा. काय तुमच्या बघण्यामुळं माझं काय भविष्य बदललं तर बदललं. किती दिवस झाले बघा, 3 महिने झाले, लाईफ बी नाही आणि येडो बी नाही, काहीच नाही. पण आता रडू तरी किती रडू तुम्ही सांगा. आता रडलं तरी डोळ्याला पाणी पण येत नाही. असं असतं माणसाच्या जिंदगीचं. काय आपल्या नशिबात तसं असेल तर आपण कुणावर दोष द्यायचा, कुणावर दोष द्यायचा. आणि देवावर दोष द्यायला तर मला नाही आवडत. असं वाटतं देव काय करन ना देव करन, काय करन ना देव करन. मी सगळं देवावर सोडेल आहे पहिल्यापासून. देवावर सगळं सोडून दिलेलं हे बघा माता बहिणींनो, माझ्या मुलींनो. म्हणून हे बघा म्हणलं बनवते येडो मी. तर मी म्हणलं एक आपल्या आजीबाईची कहाणी ध्यानामध्ये आली, तर म्हणलं जाऊ दे आता, काय जास्त बोलण्यात बी अर्थ नाही, काय नाही. म्हणून म्हणलं आपल्या आजीबाईची कहाणी सांगावं. म्हणून शिनी मी आजीची कहाणी सांगायला बसले. ऐका बघा, लय दिवसापूर्वीची आम्हाला आजीनं सांगितली होती कहाणी. तर कहाणी म्हणजे आम्ही लहान असताना. तर आत्ता माझ्या ध्यानामध्ये येतात, पण एक शब्द विसरून पण जाते कधी कधी मी. तर एक राजा होता, त्याला 5 मुली होत्या. 5 मुली होत्या. तर ते राजा सगळ्यांना म्हणायचा, बाई तुला मुलगा कसा पाहिजे. तर सगळ्या मुली म्हणायच्या, बाबा तुम्ही जसा तुमचं मन होईल ना, जसं तुम्हाला आवडेल ना तसा आम्हाला नवरदेव द्या. तर मग ह्याला काही काळजी नाही. तर मग 5व्या मुलीला विचारलं, बाई तुला कसा मुलगा पाहिजे. तर ती जरा थोडीशी कडक मुलगी होती. ती म्हणली माझे जे भाग्यात आहे तेच मला भेटन. तर मग भाग्यात आहे म्हणल्यावर मग आता ते बाप काय म्हणणार. बरं म्हणला बाई, तुझ्या भागी तर तुझ्या भागी. तर मग 5 मुलीला बोलवलं आणि मग गावगावचे राजांची मुलं बोलवलं. मग रिश्ते यायले, पाहुणे यायले, मग बैठकी बसायल्या. मग नंतर सगळ्या पोरीनं त्यांच्या त्यांच्या मायबापाच्या मनावर केलं. मग ही पोरीला म्हणले, बाई तू आता उभा राहा जरा, तू सांग जरा तुला कसा मुलगा पाहिजे. मग सगळ्या राजांच्या मुलांना विचारायला लागले की तुम्हाला आमची मुलगी पसंत आहे का. तर ते म्हणायचे हो आम्हाला तुमची मुलगी खूप आवडली, पसंत आहे. तर मग ही पोरगी काय म्हणायची, आता एकाला उठवलं, तिच्याकडं त्या मुलीकडं बोलविलं की बाई तुला हे मुलगा पसंत आहे का. त्याला म्हणजे हे मुलगा काय चांगला नाही आहे, लई लंबू आहे. बरं, ते मुलगा बसला खाली. दुसऱ्या मुलाला बोलवलं, बाळा तू ये इकडं. मग ते दुसरा आला. दुसरा आल्यावर मग ते म्हणतं, बाप म्हणतो बाई तुला हे मुलगा पसंत आहे का. ती म्हणते नाही हे मुलगा लय सावळा आहे, ही मुलगा मला पसंत नाही. बरं म्हणला जाऊ दे, बस बाबा तू खाली. तिसऱ्याला बोलवलं. तिसरा म्हणतो बाबा मी पसंत आहे का विचारा. ती म्हणते तू तर मला बिलकुलच पसंत नाहीस. अरे बाबा म्हणला आता हे बाप म्हणला आता 3 मुलं झाले, 3 मुलातून एक पण पोरगी पसंत करणं, आता काय करायला पाहिजे. मग 4थ्या मुलाला बोलवलं, बाळा तू इकडे ये. ते मुलगा आला. मग
त्या मुलाला म्हणते, हे मुलाचं नाक तर किती लांब आहे आणि नुसता लंबू आहे, आणि हे मुलगा मला काय आवडला नाही, जास्त गोरा आहे, नको मला एवढा गोरा मुलगा नको, नाही नाक त्याचं लांब आहे. बरं म्हणलं आता, मग म्हणला जावा, म्हणला बैठकीत आहेत तेवढे तर मी जावा घरी. हात जोडले, माफी मागितली. तर मग पोरगी एवढी खुश झाली की बघा बापाने माझं ऐकलं. लय खुश झाले, लय खुश. तिला एवढा गर्व आला ना, लय गर्व आला. तर मग बाप म्हणला आता बायकोला, म्हणला काय करायचं आता, आपली मुलगी तर कुठला मुलगा पसंत करत नाही. म्हणला आता हिला नाही का, हिला भिकारीच नवरा करून देतो. तर मग कळालं ते लंबू नाकवाला होता, ते राजाचा मुलगा होता, लई धनसंपत्ती होती. तर मग ते भिकारी बनून आला. तर मग ते बाप म्हणतो, मुली तो बाहेर ये. मग ती मुलगी बाहेर आल्याच्या नंतर म्हणतो, बघ आता ह्या भिकाऱ्याला तुला लग्न लावून देणार आहे. तर म्हणती, बाबा तुम्ही असं का करायला लागलात, एवढे मला चांगले चांगले मुलं आले, मी त्याच्याबद्दल नाही म्हणलं, तुम्ही ह्या भिकाऱ्याबरोबर माझं लग्न लावून देणार का. म्हणलं हो, ह्याच भिकाऱ्याबरोबर तुझं लग्न लावून देणार आहे आम्ही, तू काय करणार हे सण काय नाही आम्हाला माहिती आहे. तर म्हणली, बाबा म्हणली मी तुमचे हात जोडते, पाय पडते, कोणचे मुलं पहिले होते ना त्यांना आणा, त्यांच्यातून मी पसंत करते. नाही म्हणला, बिलकुल नाही, आता तुझं आम्ही ऐकणारच नाहीत, तुला काय करायचे ते कर, आम्ही ऐकणार नाहीत. मग म्हणला, बाबा आता काय करायचं. मग गरबाडा लोळायला लागली बापाच्या पायावर, बाबा असं करू नका, मी तुमचं ऐकते. बाप म्हणला नाही म्हणजे नाही, तुला हेच मुलगा आम्ही करून देणार. मग त्या मुलाबरोबर हर हर महादेव करून दिलं, चांगलं लग्न पण केलं नाही, काहीच केलं नाही, आणि साधं मधून लग्न करून दिलं. आणि साधं तिला नुसते अंगावरल्या कपडे जेवढे होते ना नवरीचा साज घातलेला, तेवढ्याच साजाबरोबर म्हणला जा, म्हणला बाई तुझ्या घरी सुखी राहा. तर मग ती पोरगी रडायली पडायली. तर मग चालत 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 प्रत्येक नगरीमधून चालत चालले. तर मग रडत 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 म्हणते, अहो ही नगरी कोणाची आहे. ते म्हणतो, एक तुम्हाला बघायला आला होता का लंबू नाकवाला आणि गोरा, त्या मुलाची आहे. आणि मग पुढं चालायली, तिला लय फास्तावा यायला लागला. आता काय करून काय नाही, मनामध्ये नुसती घुटघुट व्हायला लागली. तर मग पुढं अजून चालायला लागले. तर अजून दुसरी नगरी आली. म्हणली हे कोणाची नगरी आहे. ते म्हणतो त्याच मुलाची नगरी आहे, जे गोरा होता लंबू नाकवाला होता का त्याचीच नगरी आहे. मग अशा 2-4 नगरी दाखवल्या. तर मग ती तर म्हणली, अरे बापरे, म्हणली एवढे मी चांगल्या मुलाला नाकारलं, आणि हे काय म्हणली भिकाऱ्याच्या पदरात बांधून दिलं मला, आता मी कसं करू, आता काय करू. मग गेले घरी तर त्याची झोपडी होती. तर बघ म्हणला, हे बघ ही झोपडी आहे आपली, आणि ह्याच झोपडींमध्ये संसार करून आपल्याला चांगलं राहून दाखवावं लागेल तुला. तर मग झोपडीत जाताना त्यांना घुसायला पण आलं नाही, असं वाकून चालले. तर मग बसले, रात्र काढली, त्यांनी भीक मागून आणलं, खायला दिलं. तर मग ती म्हणती, ही भीक मागितलेलं माझ्या बापाचे इथं एवढं दान होतंय, तू कुठून भीक मागितलं आणलं मला खाय. म्हणला हेच आहे, खायचं तर खा, नाही तर उपाशी झोप. आता पोटाच्या गारीला खाल्लं कसं तरी, रडत रडत पाणी पिलं, झोपली. तर मग सकाळी म्हणतो, उठ, कधी उठायचं, आपल्याला सुविधा करायची नाही का जेवणाची, आपल्याला खायला नको का, उठ म्हणला. मी आता भीक तर मागायला जाणार नाही आहे, भीक मागायला गेलं तर तू राजाची मुलगी आहेस, तुला लोक नाव ठेवते ना, आणि मला पण नाव ठेवते ना, एवढी पण अवकाश नाही की मेहनत करून खाऊ घालायची. म्हणून मी लाकडं आणतो, रानामध्ये जाऊन लाकडं आणतो, आणि ते लाकडं घेऊन तू बाजारमध्ये इकायला जायचं, नाही तर घरोघर इकायला जायचं. म्हणते मी राजाची मुलगी आहे, आणि मला ओळखलं तर माझ्या मायबापाचा किती अपमान होईन, आणि माझा किती अपमान होईन. म्हणतो तुला त्या टायमाला नाही समजला का अपमान होईन का काय होईन, त्या टायमाला तू मायबापाचा किती मोठा अपमान केलास. हो म्हणले, मी माफ करते, परी आता काय करणार, आता तर तुमच्याबरोबर माझं लग्न झालंय, आता काय करणार. म्हणलं आता काहीच नाही करायचं, आता मेहनत करून खायचं, भीक नाही मागायचं, भीक मागितलं तर तुझा अपमान, तुझ्या मायबापाचा अपमान होईल. म्हणून शिने ह्या बाका तिने मग रानामध्ये गेली, लाकडं तोडायला गेले, तर कुऱ्हाड हातावरच मारून घेतली, हे रक्ताने बोंबाळ. ते म्हणतो तुझ्याच्याने हे काम नाही होणार, तू बस, मी लाकडं तोडतो, तू इखायला जा. मग लाकडं तोडले, तिच्या डोक्यावर मोळी दिली आणि इखायला गेली.
एखायला गेली तर तिचं लाकडं कुणीच घेतलं नाही. आली रडत रडत वापस. म्हणली आता काय खायचं बघ. म्हणलं आता तुझ्यासाठी मला उपाशी झोपायचंय. तू बी उपाशी मी बी उपाशी. तुझ्याच्याने काहीच काम नाही होणार. बरं म्हणला मी गाडगे मडके बनवतो. तू बाजारमध्ये जाऊन एक खायचे. तर म्हणली मी बाजारमध्ये जाणार तर मला लोक ओळखते. तर मला आता तुला कोण ओळख नाही. तुझा अवतार झाला कसा. तुझ्या अंगावर काय डागडोग आहे का. तुझ्या अंगावर काय साडी आहे का. तुझ्या अंगावर काय लता कपडा आहे का. तुझ्या अंगावर तर फाटलेले कपडे आहेत. तुला कोण ओळखणार आहे. आणि तशी तर तू काळी भंगार दिसायला लागलीस माझ्या इथं येऊन. बरं म्हणली द्या लाकडं आणून. आणि नाही लाकडाचं तर झालं. द्या म्हणली गाडगे मडके बनवून द्या. तर म्हणतो गाडगे मडके बनवायला रानामध्ये जावं लागन. माती शोधून आणावं लागन. ते गाडगे मडके बनवावं लागते. त्याला लागते 2-3 दिवस गाडगे मडके बनवायला. तोवर आपण काय खायचं. बरं म्हणला मग मी आता वापस भीक मागायला जातो. म्हणली नका नका भीक मागायला जाऊ नका. माझ्या मायबापाचा अपमान होईल. माझा अपमान होईल. नका जाऊ. मग म्हणला काय करायचं. तर म्हणली आता काय करायचं. नदीला जा. एक घागर भरून पाणी आणा. आणि घागर भरून पाणी आणून आपण ते गंगाजल म्हणून आपण तांब्या तांब्या पिऊ. आणि त्याने आपली भूक राहीन. बरं म्हणला नदीला गेला. पाणी आणलं. एक एक तांब्या पाणी पिलं. झोपले. सकाळी उठले तर मग मडके बनवले. मडके बनवायला 3 दिवस लागते. मग ते मडके बनवले. ते भट्टीमध्ये टाकले. 3ऱ्या दिवशी का 7व्या दिवशी ते मटके काढले. तवर उपाशी तापाशी घागरभर पाणी 4 दिवस पिलं. आणि 4थ्या दिवशी मटके खायला गेली. मटके खायला गेली तर मटके मस्त इकले. तर लय खुश झाली. पैसे आणले. पैसे आणून शिने मग नवऱ्याच्या हातात दिले. मग नवऱ्याने त्याच्यामध्ये डाळ आणली. भाजी आणली. त्याच्यामध्ये तांदूळ आणले. थोडंसं खाय प्यायचं सामान आणलं. मग ते बनवलं. तिला बनवायला पण येईना. तर म्हणली आता काय करू. मला बनवायला पण येईना. म्हणला कच्चं मचं बनव तर आपण खाऊ दोघंजण. तर मग कच्चं मचं बनवलं. खाल्लं दोघांनी. सकाळी उठला. म्हणला उठ ना बाई आता मडके बिडके बनवायला जायचे का नाही तुला. तर मग तसं म्हणल्यावर मग उठले. मग वापस मडके बुडके बनवले. मग वापस खायला गेले. वापस 7 दिवस गेले. मग असं करून 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 बऱ्याच दिवस झालं. तर मग म्हणली आता काय करायचं. आता मडके इकून आणि हे करून काय मग आपलं भागणार आहे का. मग आता काय करायला पाहिजे. तर म्हणला आता काय नाही करायचं. म्हणला आता तू मडकेच खायला बसायचो. तुझा आता काल धंदा चांगला झाला होता मडक्याचा. आणि मडके खायचे म्हणला आता तू. बरं म्हणला बाबा मी. बरं म्हणली आता मडकेच ऐकते. तर मग वापस 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या 5व्या दिवशी गेले. तर मग त्या दिवशी पण मस्त ऐकले. आली खुश होऊन. नवऱ्याला पैसे दिले. राशन पाणी आणलं. खाल्लं पिल्लं. वापस झोपले. वापस उठले. वापस मडके खायला गेले. त्यांनी जास्त बनवून ठेवले होते. एकच टाईम बाबा महिनाभर चालावं म्हणून शिने रोज उठून शिने कुठं माती आणायला एवढं रानावनात जायचं म्हणून शिने आपलं तिने मग जास्त मडके बनविले होते. जास्त मडके बनविल्यावर मग म्हणले आता काय करायला पाहिजे. तर मग म्हणली आता आपला धंदा तर चांगला चालायला लागलाय. मग आपण ह्याच्यातूनच आपण हळूहळू मोठं होऊ. मग तसं म्हणल्याच्या नंतर वापस गेले. 8व्या 9व्या दिवशी मडके घेऊन बाजारमध्ये गेलं. तर ते ह्याला कळलं जे लंबू नाकवाला होता का राजाचा मुलगा गोरापान त्याला कळलं. मग त्याला कळल्याच्या नंतर मग म्हणले आता काय करायला पाहिजे. आता काय करायला पाहिजे म्हणल्याच्या नंतर मग आता कसं करायचं काय करायचं म्हणल्याच्या नंतर ते राजाचा मुलगा मग आला तिथं. तर आला तर त्यांनी एवढे मडके त्याची सगळे तोडून टाकले. घोड्यावर आला होता. घोडं त्या मडक्यावर उधळून गेलं रडत पडत घरी आली. आता म्हणले काय करू. आता म्हणली कुठल्या राजाच्या मुलाने माझ्या मडक्याचा सगळा वाटोळं केलं. आता म्हणजे आता काय खायचं आपण काय खायचं म्हणल्याच्या नंतर मग म्हणते आता द्या वापस 2रे मडके बनवून. वापस गेलाय. शेतातली माती आणली. मडके बनवले. 3 दिवस गेले. 4थ्या दिवस गेला. 5व्या दिवशी मडके घेऊन वापस गेले. तर मग ते म्हणला तू असे मडके काय खायला लागली. चल म्हणला एका राजाच्या घरी तुला नेतो. म्हणजे ते स्वतःच राजा होता. तर म्हणला राजाच्या घरी नेतो. म्हणला तिथं जेवण खाऊन म्हणला बनवा जातो. सगळ्या
नोकर लोक असतात ना त्यांच्याबरोबर जेवण बनव. तर मग जेवण उरलं सुरलं नवऱ्याला घेऊन यायची. मग ते नवरा खायचा. म्हणला चांगलं तुला राजाच्या इथं काम भेटलंय. मग झालं 8 दिवस 15 दिवस झालं चांगलं चालायला लागलं त्यांचं तिथल्या जेवणावर. मग ते राजाच्या इथं जेवण घेऊन चालली वापस घरी. वापस काम झालं जेवण घेऊन चालली घरी. तर मग तेच राजा ते घोडं आडवा आलं आणि तिचं जेवण सगळं खाली पडलं. खाली पडल्याच्या नंतर म्हणली आता माझ्या नवऱ्याला मी काय खाऊ घालू. आता मी तर खाल्लं हेतं माझं पोटाची आग तर मी मिटवली. माझ्या नवरा उपाशी बसन म्हणून शिने आता काय करू म्हणून रडत बसली. तर त्या राजाने घोड्यावर होता राजा तिचा हात धरला तर मग ती सोड म्हणतो चल माझ्या घरी तुला आईस आराममध्ये मी ठेवतो. माझ्या घरी सगळं आहे तुला काय कमी नाही पडणार. तो म्हणती नाही माझं एका भिकाऱ्याबरोबर लग्न झाल्या मी त्याला सोडणार नाही आहे. ते एक आपलं हे असतं या म्हणजे मायबापाचं नाव असतं या. म्हणला मायबापाचं नाव त्या टायमाला नाही कळलं का तुला. आत्ता तुला मोका आलाय तर कशाला मोका घालवते. नाही म्हणते माझ्या भिकारी नवऱ्याला मी धोका नाही देणार. भिकारी नवऱ्याला धोका दिला तर माझ्या मायबापाला धोका दिला असं होईल मला. म्हणून म्हणले नाही येणार नाही. ते हात धरून असा हात धरून घेऊन चालला. परी त्याने हात असा झटकून दिला. म्हणली मूर्ख म्हणली तू कोण आहेस म्हणली. राक्षस आहेस का कोण आहेस म्हणली. एक लग्न झालेल्या बाईचा हात धरून तुझ्या घरी घेऊन जातो. कोण आहेस मूर्ख म्हणली तू. मग त्याला वाटलं की खरंच हे नाही का म्हणजे नवऱ्यावर हिचं एवढं प्रेम आहे. तर म्हणतो मग त्याच्या रूपामध्ये ते येतो सगळं हे घालून त्याचा राजाचा साज घालून येतो. ती म्हणती तुम्ही आहेत का. हो म्हणला मीच आहे. ते भिकारी आहे ना तर मीच आहे म्हणला. तुला एक सबक शिकवण्यासाठी मी भिकाऱ्याचं रूप घेतलं होतं आणि तुझा अहंकार तोडण्यासाठी मी भिकाऱ्याचं रूप घेऊन तुझ्याकडं आलो होतो. आणि म्हणला मी तेच आहे म्हणला काही घाबरू नकोस. बघा असं असतं माणसाचं. म्हणून हे बघा जे मायबाप देतात ना करून त्याच्यामध्ये आपण राजी व्हायचं. त्याच्यामध्ये हे बघा चांगलं होऊ द्या किंवा वांगलं होऊ द्या मायबापाचा एक आशीर्वाद असते. आणि हे बघा देवाने आपल्याला जे नशिबात लिहिलेलं आहे आपल्या तेच होणार. जे सटवीनं अक्षर टाकलेलं असते आपल्या नशिबात ह्या नशिबात जे आपल्या सटवीनं लिहिलेलं असते तेच होतंय. म्हणून हे बघा मायबापाने करून दिलं तर त्यांच्यावर आता मायबाप चांगलं मोठं घर तुम्हाला मोठ्या घरामध्ये लग्न करून देतात. आणि त्या मोठ्या घरामध्ये ते लोकांचं हाय ते नाही होऊन जातं. तर त्यांना म्हणायचं का मायबापाने माझं वाटोळं केलंय. किंवा गरीब नवरा असला काय तुम्ही म्हणणार आहेत का गरीब नवरा दिला. तुम्ही सारखंच म्हणतात गरीब नवरा करून दिला का माझ्या मायबापाने वाटोळं केलं. आणि त्याचं जर चांगलं झालं तर तुम्ही त्या मायबापाला म्हणताय का मायबापाने माझं चांगलं केलं. तुम्ही म्हणताय ना मला तर मायबापाने गरीब नवरा करून दिला पण माझं नशीब भारी होतं म्हणून माझं चांगलं झालंय. असं असते हो. म्हणून हे बघा कुणी पण हे बघा करून देतंय ना बाहेरचं रिश्ता घेऊन येतात. आपल्या मुलगा असू दे आपल्याकडं किंवा मुलगी असू दे. बाहेरचे लोक आपण काय म्हणतो कुठं मुलगी असली किंवा मुलगा असला तर आम्हाला सांगा. तर आपल्याकडं ते पाहुणे घेऊन येतात. मग आता ते चांगलं म्हणून घेऊन येतात आपल्याकडं. मग आपण काय आता ते मग त्यांचं श्रीमंत असती आपण श्रीमंत बघून देतो. त्यांच्या नशिबात श्रीमंती नसती त्यांना गरीबपणा येतो. त्याला कोणतरी काय करतो तुम्ही सांगा ना. म्हणून आता करून देतात त्यांच्यावर दोष का द्यायचा आपण. जे बी करून देत आहे त्यांच्यावर आपण दोष का द्यायचा. कोणी करून दिलं तर काय म्हणतात त्या मेल्या मुडद्याने करून दिलं त्याचं वाटोळं होईन त्याचं चांगलं नाही होणार. त्याच्या पुरीचं असं होईन त्याच्या पोराचं तसं होईल. अहो का म्हणताय तसं. अहो तुमच्या नशिबात तसं आहे तेच होणार ना. आपलं ह्या नशिबाच्या रेषेशिवाय कोणी गेले का कुठं तुम्ही सांगा माता बहिणींनो. आपण लोकांवर का दोष द्यायचा. आता तुम्ही मनाने करताय. आजकाल पोरी पायाला मुंगे आले तो माझ्या लई
मनाने करताय, श्रीमंत घराचा मुलगा आहे म्हणून तुम्ही करताय, परी ते भिकारी होऊन जातो. त्याला काय तुम्ही सोडून देताय का? नाही सोडून देत ना. मग तसंच मायबापाने केलं तर मायबापाला एवढा दोष का देताय? का देताय? दोष देऊ नका ना तुम्ही, कुणावरच दोष देऊ नका. हां, लग्न करून देतो आपण, आपल्याबरोबर नवऱ्याने कसं बी वागू द्या, त्याचं कर्म. त्याला चांगलं वागवायचंय का खराब वागवायचंय, त्याचं कर्म. त्यांनी जर वाईट वागवलं तर त्याला कधी ना कधी त्याची फेड येणारच आहे ना. आणि जर चांगलं वागवलं तर हे बघा त्याच्या जिंदगीचं स्वार्थिकच होणार आहे ना. म्हणून हे बघा, दोष कुणालाही द्यायचा नाही. दोष आपल्या कर्माचा आणि पहिल्या जन्माचा दोष असं म्हणून चालायचं. हे बघा, काय आपलं पहिल्या जन्मी काय आसन, ती काय फेड होऊन घेत आसन देव, तर घेऊ द्या की, घेऊ द्या की. आता काय करणार आपण तुम्ही सांगा. आतलं पहिल्या जन्माचं काय आपल्यावर कर्ज, तर ते आपण फेडत असतात. आता आपण म्हणतो ह्याने डुबवलं, त्याने डुबवलं. कशाला म्हणायचंय? कशाला त्या पापात पडायचंय? नाही पडायचं, सोडून द्या. देव तुम्हाला कुठं ना कुठं नक्कीच देतो, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये नक्कीच देतो. दोष हे बघा कुणावर द्यायचाच नाही आहे. दोष आपल्या या नशिबावर. नशिबा, तू जसं आम्हाला चालवतस तसं आम्ही चालतो असं म्हणायचं. देवाला बी म्हणायचं, देवा जसं तू ठुतोस तसं आम्ही राहतो. आता संकट येतं किंवा आपल्याला सुख येतं, दुःख येतं, ते काय सांगून येतं का हो? ते आपोआप घर चालत येतं. सुख आलं तरी हे बघा आपोआप घर चालून येतं, आणि दुःख यायचं झालं तरी आपोआप घर चालून येतं. आपण त्या दुःखापासून किती पण लांब गेलं ना तरी ते दुःख आपल्या पाठीशीच उभा राहतं. आणि सुख यायचं झालं तर कसं पण हे बघा, त्या सुखाला किती पण तुम्ही अडवा, किती पण प्रयत्न करा सुखाला अडवायचं, तर ते सुख येणारच आपल्या जिंदगीमध्ये. दुःख आलं तर आपण एवढं रडतो, सुख आलं तर आपण सगळं विसरून जातो. देवाला म्हणायचं, देवा देवा म्हणायचं, सध्या विसरून जातो कधी कधी. पर हे बघा माता बहिणींनो, माझ्यावर हे बघा सुख आलं तर मी देवाचंच नाव घेते, आणि दुःख आलं तरी मी देवाचंच नाव घेते. मी देवावर कधीच नाराज होत नाही. रामकृष्ण हरी. सगळ्यांना सत्याची बुद्धी दे देवा, सगळ्यांना सत्याची बुद्धी दे. उद्या येडव नव्हता म्हणून मी येडव केलाय, माफ करायला उशिरा केलाय मी येडव. रामकृष्ण हरी. असं असतं बघा माणसाचं. बघा रात्रीच्या एवढा उशिरा येडव केलाय ना म्हणून या बघा असे डोळे माझे सुचतेत, आणि दिवसभर पण ह्या बघा येडव करायला मला काय किती वाजले तुम्ही टाइम बघा. हे बघा बघितलं का टाइम? मला तर काही नाही कळत, मी तर अनाडी अनपडे. काय करायचं, परिस्थिती आपल्या मायबापाची नाजूक होती, आम्हाला खायलाच भेटत नव्हतं, तर आम्ही शिक्षणाचा कधी विचार करायचा. चला जे आहे ती सुखी आहे म्हणायला पाहिजे. आपण देवावर कधीच नाराज नाही.